रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. तर इथे माझी रांगोळी, देवाची गुढी उभारायची तयारीसुद्धा चालली आणि स्वयंपाक पण एकीकडे झाला आहे. आणि गुढीपाडव्याचा सण हा आमचा सर्व एकत्र असतो फॅमिलीचा. तर स्वयंपाकसुद्धा ऑलमोस्ट झाला आहे. छोलेची भाजी, पुरी, डाळ तडका, जिरा राईस आणि श्रीखंड गोड. तर बऱ्यापैकी स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही पूजा केली. 10 वाजले होते जवळजवळ. थोडा उशीरच झाला गुढी उभारायला. तर इथे आई पूजा करतायत, सर्वात मोठ्या लेडीज आमच्या घरातल्या. तर त्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही पण करून घेतली आणि नंतर लगेचच नैवेद्यसुद्धा दाखवला. 11 वाजले होते. तर नैवेद्य मी दाखवला, पूजा केली. एकदमच सर्व झालं आमचं. स्वयंपाक लवकर झाला असल्यामुळे आणि माझी गुढी छान अशी उभी राहिली. त्यानंतर सर्व जेवण आवरून झालं आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही महादेवाच्या मंदिरात जातो नेहमी. म्हणजे थोडासा अंधारच पडत आला होता, 5:30-6च्या दरम्यान. तर हे नेहमीचं रुटीन. पण आज सर्व देवांना आम्ही दर्शनाला जातो जेव्हा मोठा सण असतो तेव्हा. आणि महादेवाला तर मी रोजच जाते पाणी घालायला. तर तिथलंसुद्धा दृश्य दाखवते. इतकं भारी प्रसन्न वातावरण आणि तिथे सर्व दिवे लावले होते. प्रत्येक सणाला असे दिवे लावले जातात. आणि ते रांगोळीसुद्धा खूप छान काढली होती, मस्त रांगोळी होती. म्हणून म्हटलं चला ते पण दाखवावं तुम्हाला. तर महादेवाचं मंदिर म्हणजे मेन तुळजाभवानी माता मंदिर आहे, तिथेच महादेवाचं आहे. म्हणजे दोन्ही दर्शन होतात आमचे रोजचे. आणि नंतर मग आम्ही दर्शन करायला गेलो, देवीचंसुद्धा, महादेवाचं. आणि रांगोळी तुम्ही पाहिलीच असेल किती मस्त होती. आणि खूप गर्दी असते आता आजकाल महादेवाचं, खूप लोक करायला लागले. तर इथे तुम्ही आईंचं दर्शन घेऊ शकता, तुळजाभवानी आईचं. रोजचं देवाला खूप नवीन नवीन वस्त्र, साड्या इतक्या भारी घालतात. खूप म्हणजे आळंदीमध्ये देवाचं जेवढं तुम्ही बघाल ना, असं देव एकदम प्रसन्न असतात सगळे, छान असे. तर इथे काही माझ्या आधी नंबर होते महादेवाला अभिषेक करण्यासाठी, पाणी घालण्यासाठी. महादेवाला पण आता आजकाल खूप लोक पाणी घालण्यासाठी येतात श्रद्धेने. रोजचंच नेहमी गर्दी असते मंदिरामध्ये. आणि हे आत्ताच नवीन छान असं महादेवाचं मंदिर झालेलं आहे. छोटंसंच आहे पण खूप गर्दी असते. तुम्हाला आजूबाजूचा पंत्या लावलेल्या पाहत असाल का? तर इथे प्रत्येक सणाला अशा छान पंत्या लावल्या जातात मंदिरात. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि हरिपाठ घ्यायचा होता. 7 वाजले होते. मग 7 वाजता आमच्याकडे हरिपाठ असतो. पण आज सर्वच संडे असल्यामुळे, सगळे घरी असल्यामुळे सर्व आम्ही सगळेच होतो. नाहीतर मग बाबा, आई, दादा हे असतात. सर्व असल्यामुळे आम्ही लेडीजसुद्धा गेलो हरिपाठाला. ते मी सर्व काय हरिपाठ घेतला नाही, मेनच घेतलं. कारण की मग व्हिडिओसुद्धा मोठा होतो. पण दाखवण्याचा उद्देश की ज्या दिवशी सण किंवा सगळे एकत्र असतो की आम्ही हरिपाठ, भजन हे नेहमी आमचं ठरलेलं असतं. तर आज भजन नाही घेतलं तर हरिपाठ घेतलं, लवकर घेतलं. तर वाटते की खूप वेळसुद्धा लागतो. तर त्यानिमित्ताने आम्ही हरिपाठ घेतला, सर्वच फॅमिली होती. आणि त्यानंतर पुढे पाहालच सगळ्या चाल, भजन, सगळेजणच बोलत होते. अगदी छोटीपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चान्स भेटतो हरिपाठामध्ये बोलायला आणि भारी वाटतं. आणि सणाच्या दिवशी असं देवदेव केलेलाही खूप छान. चला तर पुढे कंटिन्यू पहा.
भारी पाठ झाला होता बहुतेक. आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर आम्ही माऊली मंदिरात झालो आणि ठरलेलं आहे आमचं की आम्ही संध्याकाळी जातो. म्हणजे खूप गर्दी असते मंदिरात सणासुदी. तर मग आम्ही 10 वाजता निघालो आणि माऊली मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर मंदिरात इतकी प्रचंड गर्दी होती की खूपच गर्दी होती. आणि पहिला सण चैत्र महिन्यातला गुढीपाडवा, त्यामुळे खूपच गर्दी होती. जवळजवळ 500-600 माणूस 10:30 वाजता तिथे हजर होता. त्याच्या आधी किती असेल सांगू नाही शकत, कारण की सगळेच आळंदीतील बहुतेक एकही माणूस असा नसेल की तो दर्शनाला नसेल. हे सगळे आळंदीचेच रहिवासी असतात संध्याकाळचे. भारी वाटतं दर्शन घेताना सुद्धा. आणि थोड्या वेळ आम्ही बसतो सुद्धा गाभाऱ्यामध्ये माऊली मंदिराच्या. आणि आज गायनचारे कोण आलं होतं, लेडीजच होती, खूप छान गाणे बोलत होते, भजन बोलत होते. तर गाणं बोलले, सॉरी चुकून भजन म्हटलं पाहिजे. तर आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो आणि गर्दी तुम्हाला पाहालच पुढे की लाईन किती लागली होती हे पहा. पूर्ण भरले होते दरबार गाभारे. आणि इथे मुक्ताईंचं आदिशक्ती मुक्ताई देवी. आणि नंतर आम्ही थोड्या वेळ बसलो. इथे महादेवाचं सुद्धा आहे. इथे पण 5 प्रदर्शनात सगळेजण घेतात. तर तिथे पण आम्हाला खूप वेळ गेला आणि त्यानंतर आम्ही निघालो. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.